मी माझे नाव शत्रुकांत आमले. हा मी शिरोळ गावचा सरपंच आहे. हा माझ्या मध्ये एक गावाना 15 पाडे आहेत. हा ग्रामपंचायत मोठे आहे. माझी बॉडी 13ची आहे. हा 13 आहे. त्यातमधून मी जे पाण्याच्या बाबतीत हा सर्व पाड्यांना नवीन पाणी पुरवठा योजना घेतली. हा त्यापैकी काही कामं चालू आहेत. हा ते आमचं महत्वाचं आहे. स्वच्छता अभियानाच्या संदर्भात. तर त्यामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत आणि त्या खेड्यापाड्यात जोडणारे रस्ते चळणा करतात. यामध्ये आमचं फार हे आहे, अपूर्ण काम आहे. आणि पाड्यामध्ये अंतर्गत रस्ते झालेले नाही. तसंच इथं यामध्ये जे शौचालय त्यामध्ये आम्ही भर चालू आहे. तर मग काही यामध्ये 80 ते 85 शौचालय तयार आहेत, खर्चे तयार आहेत. थोडा आपल्या याच्या प्रयत्नाचे थोडाफार चालू आहे. आता लोकांना जे अनुभव देतो आणि माहिती देतो त्याप्रमाणे पाठीची लोक करत जातात. लोकसंख्या कमीत कमी आमची होईल या गावची 7,000 आपल्याला 80 अशी काहीतरी आहे. नवीन जनगणनेच्या प्रमाणे इथे आम्ही ज्या परंपरे पुन्हा मी सरपंच असताना खेड्यापाड्याच्या खरीद टाकून थोडेसे जोड रस्ते केले. जवाहर रोजगार मधून आम्हाला जरा चांगले हे केले. पण आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार आलाय. त्यामध्ये घन मीटरवर काम तर ते जिल्ह्यातच ग्रामपंचायतला परवडत नसल्यामुळे मजूर आला. अच्छा. तर ते मजूर आता मॅडम असं आहे तर घन मीटरवर काम त्याला 30 ना 35 रुपये रोज पडतो. आणि मग आम्हाला आम्ही काय त्यांना रोजी द्यावा हे आम्हाला परवडत नसल्यामुळे तिसऱ्या जमा झाली होती पण ती रिटर्न पाठवून दिली. एक आमच्याच वजन पाण्याच्या कुंडाच्या तिथं एक जलसंधारणाकडून एक तलाव झाला. त्या तलावाचा पाणी साठा असून आता खाली पाणी चॅनेलला आधी चालू झालं नाही. पण दुसरं काही पाड्यांना भेंड लागवड चालू आहे. आणि त्या भेंड्याच्या लागवडीतून जरा लोकांना रोजगार मिळायला लागलाय. आणि तसेच वरती पाडे आला त्यांना त्या मधून जर पाणी उचलून दिला तर त्या विभागाचा एकदम चांगला म्हणजे लोकांना रोजगार मिळेल. रोजगार इकडे नसल्यामुळे रोजगार मिळेल आणि तेवढं निश्चित करून आम्हाला पाणी दिलं तर बरं होईल. आणि आमची रस्त्याची अडचण आहे. रस्त्याच्या अडचणी हळूहळू दूर झाल्या तर बरं होईल. महत्वाचा स्वच्छता अभियानच्या यामध्ये गाव स्वच्छ करण्याच्या दृष्टीने आम्हाला अंतर्गत पाड्यावर रस्ते आहे गिराण नसल्यामुळे. ओके. तर मॅडम आपल्याकडून एवढं झाला तुमचा अभिनंदन करू. आम्हाला फोन केल्याबरोबर आम्हाला पाणी विचारल्याबद्दल मी तुमचं आर्थिक स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि ते मी माहिती दिली जे प्रमाणे तुम्ही विचारल्याप्रमाणे मी माझी मुलाखत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. मग सर एक सरपंच म्हणून तुम्ही त्या सामाजिक समस्या कशा दूर करण्याचा प्रयत्न केलाय? याच्यावर आम्ही तसे ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतो आणि अंतर्गत रस्त्याचे 2 पाड्याचे आम्ही बांधकामामध्ये पाठवला पण त्याच्यावर काहीच त्यांनी हे केलं नाही. शेवटी यामध्ये प्रत्यक्ष लोकांना पाड्यावर जाऊन आम्ही माहिती देतो. आणि राशन कार्ड नसल्यामुळं राशन कार्ड कायद्यांना त्या शिल्प आहेत त्याच्यामुळं आमचा फार ओळखपत्र मिळत नाही. ओळखपत्रामुळं आम्हाला अडचण येते.
अच्छा राशन कार्ड तहसीलदार साहेबांनी आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं ते काय आलेच नाही. अच्छा अच्छा हा, तर ते राशन कार्ड मिळालं तर लोकांना ओळखपत्र किंवा एखादा विधवा पाहिजे अच्छा निराधार अशा माणसांना राशन कार्ड नसल्यामुळं त्यांना निराधार पगार चालू करण्याचा आम्हाला अडचण येते. अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे हो. ओके सर.